नारायण राणे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नारायण राणेंनी सर्वांदेखत दिलेली धमकी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। घरामध्ये घुसून एकेकाला मारून टाकेन, एकालाही सोडणार नाही असं पोलिसांदेखत म्हणणाऱ्या राणेंना कॅमेऱ्यानं कैद केलेलं आहे। त्यामुळे राणेंवर चौफेर टीका होतीये। रात्रभर मारून टाकेल, सोडणार विनंती तुम्ही अगोदर करायला पाहिजे होती। कशाला आणलं माझ्या वेळेला? इथून एकेकाला रात्रभर मारून टाकेल। इथून एकेकाला रात्रभर मारून टाकेल। कोण आहे रे? कोण आहे रे? घरात घुसून एकेकाला रात्रभर मारून टाकेन ही धमकी आहे भाजपचे खासदार नारायण राणेंची, आणि तीही पोलिसांदेखत। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर राणे पिता पुत्र आणि आदित्य ठाकरे आमने सामने आले। आपण राज्याचे मुख्यमंत्री होतो, केंद्रीय मंत्रीपद भूषवलंय, या सगळ्याचा जणू राणेंना विसरच पडला आणि त्यांनी पोलिसांदेखत घरात घुसून मारून टाकण्याची भाषा केली आहे। पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा, यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे। तिथून एकेकाला रात्रभर मारून टाकेल, सोडणार शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार राजकोट किल्ला या राजकीय राड्यानंतर नक्कीच ओशाळला असणार। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांशी राणे पिता पुत्रांनी अनेक वेळा हुज्जत घातली। जयंत पाटील यांनी अनेक वेळा मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण नारायण राणे काही ऐकायला तयार नव्हते। आम्ही इथेच राहू, त्यांना एका बाजूने घोषणाबाजी तोंड बंद करणं ऐकणार का दोन्ही बाजूनी? काय जाताना काय बोलायचं म्हणून जाऊ दे, पोलीस कडे करतील। या सगळ्या गोंधळापूर्वी नारायण राणे आणि निलेश राणेंनी शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली। ही पाहणी सुरू असताना त्यांना प्रसार माध्यमांच्या पाहणीचं वावडं नव्हतं। मात्र राजकीय गोंधळ घातल्यानंतर प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एबीपी माझाचा माईक हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यावेळी राणेंना कॅमेऱ्याने कैद केलं। कोण आहे रे? 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 नारायण राणेंचं हे कृत्य निषेधार्ह आहे असं म्हणत मुंबई प्रेस क्लबने या कृत्याचा निषेध केलाय। राणेंच्या या वर्तनामुळे महाराष्ट्राला साहजिकच काही प्रश्न पडले। माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याला ही भाषा शोभते का? सत्तेत असल्यामुळे खासदारांना बेलगाम बोलण्याची सूट आहे का? मोदी आणि फडणवीसांना ही धमकीची भाषा मान्य आहे का? धमकी देणाऱ्या खासदारांना भाजप समज देणार की पाठीशी घालणार? पोलिसांशी अरेरावी करणं खासदार पुत्राला शोभतं का? नारायण राणे साहेबांनी आंदोलन दरम्यान तिथे पत्रकारांना, अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या। मला असं वाटतं की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना, पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटतं। मला असं वाटतं की राणे साहेबांची बोलण्याची एक पद्धत आहे आणि ते नेहमी आक्रमक असतात बोलताना, पण कोणाला धमक्या वगैरे ते देतील असं मला वाटतं। ठाकरे आणि राणे यांच्यातलं राजकीय वैर महाराष्ट्राला नवं नाहीये, मात्र त्यासाठी शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याचा आखाडा करणं कितपत योग्य आहे? धमकीच्या भाषेमागे सत्तेची नशा आहे का असा प्रश्न जनतेने विचारला तर आश्चर्य वाटायला नको। अमोल मोरे आणि विजय केसरकर सह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।